केंद्र आजच्या मतदानासाठी सज्ज झालेली आहेत। महत्त्वाची बातमी, मुंबई आणि उपनगरामध्ये 74 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि मुंबई आणि उपनगरामध्ये 7384 केंद्रांवर मतदान होणार आहे। त्याच्यामुळे मतदान केंद्र सज्ज आहेत। मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल आणण्यास बंदी आहे। थेट जाऊयात दादरमध्ये गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, नक्कीच मॉक पोल जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि थोड्याच वेळात पुढच्या 10-15 मिनिटात मतदानाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण बघू शकतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण की प्रचार ज्या पद्धतीने टोकाचा झाला होता त्यामुळे आज दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। 100 मीटरपर्यंत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। संत 9 नंतर राज ठाकरे जे आहे ते या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणार आहे, मतदान करण्यासाठी येणार आहे। आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये अनकंडिशनल सपोर्ट मनसेनं महायुतीला दिलेला आहे। या शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, त्यामुळे या निवडणुकीला वेगळं महत्त्व आलेलं आहे की जो मराठी मतदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आतापर्यंत होता तो या निवडणुकीत नेमका कुणाच्या बाजूने आहे, मनसे महायुतीसोबत गेल्यानं त्याचा काय परिणाम होणार आहे याचाही फैसला जो आहे तो या निवडणुकीत होणार आहे। 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे ना। अत्यंत महत्त्वाची निवडणूक जी आहे ती मानली जाते की महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेमकी कुणाची आहे याचा फैसला होणार आहे। समजा 9 नंतर राज ठाकरे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावायला येणार। नक्कीच धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता आपण थेट जाणार आहोत वांद्र्यामध्ये। त्या ठिकाणी संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर संदीप, 25 मिनिटं उरलेली आहेत, 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि आता मतदारांची गर्दी सुद्धा मतदान केंद्राच्या बाहेर व्हायला सुरुवात झाली आहे। अगदी वृषाली, वांद्र्यातल्या नवजीवन विद्यामंदिर इथल्या मतदान केंद्रावर देखील मॉक पोलिंग जे आहे ते झालेलं आहे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांची जी संपूर्ण कुटुंबीय आहे ते साधारणतः 10 नंतर या मतदान केंद्रावर मतदानासाठी येणार आहेत। उत्तर मध्य हा मतदारसंघ खरं तर येतो, त्यामुळे इथं देखील ही इंटरेस्टिंग एक लढत म्हणावी लागेल। उज्ज्वल निकम यांचं नाव आपल्याला माहिती आहे, 26 अकराचा खटला त्यांनी चालवला होता। अगदी कसाबला फाशी जी दिली गेली होती त्यामध्ये त्यांचं नाव होतं। आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला वृषाली तर अगदी गावित बहिणींचं प्रकरण, बाल हत्याकांड प्रकरण असेल, गुलशन कुमार कॅसेट किंग त्यांचं प्रकरण, त्याचबरोबर अमृता देशपांडे एकतर्फी प्रेम प्रकरण होतं, या सगळ्या केसेस त्यांनी लढवल्या होत्या। आणि त्यांच्या विरोधात दुसरीकडे आहेत वर्षा गायकवाड, ज्यांना म्हणजे त्यांचा राजकीय एक वारस देखील त्यांना असं म्हणता येईल, काँग्रेसशी त्या एकनिष्ठ आहेत। त्यामुळे तुल्यबल लढत किंवा एक दोघांमधली एक टॉप फाईट म्हणता येईल ही उत्तर मध्य मुंबईमधली। ज्यावेळेला उज्ज्वल निकम यांचं तिकीट जाहीर झालेलं होतं त्यानंतर त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आपल्याला माहिती आहे। आणि इकडे वर्षा गायकवाड यांनी देखील उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, त्यानुसार इंडिया आघाडी किंवा काँग्रेस हायकमांडकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती। प्रचाराचा जर विचार केला तर भाजपने इथं कंबर कसलेली आहे, काँग्रेसच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीने देखील कंबर कसलेली आहे। पण पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण किंवा मशाल ही चिन्ह मात्र नाही आहेत ईव्हीएम मशीन्समध्ये, कारण भाजपकडून माहिती आहे आपल्याला उज्ज्वल निकम आहे त्यामुळे कमळ हे चिन्ह असणार आहे ईव्हीएम मशीनमध्ये आणि पलीकडून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळे काँग्रेसचा हात असणार आहे। त्यामुळे अनेक वर्षांपासून बालेकिल्ला राहिलेला आता हा मतदारसंघ नेमकं कुणाला कौल देतात हे आपल्याला निकालानंतर समजेल। पण सध्या तरी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे